वन महोत्सव सन 2024-25 योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन वन विभाग यांचा अमृत वन आपल्या दारी योजनेचा उपवन संरक्षक प्रादेशिक सातारा व विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकास सवलतीच्या दरात विविध प्रजातींची रोपे आजपासून कोडोली येथील वन विभागाच्या कार्यालय आवारात स्टॉल लावून उपलब्ध करून दिलेली आहेत। या योजनेचा शुभारंभ उपवन संरक्षक सातारा श्रीमती भारद्वाज मॅडम व विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण हरिश्चंद्र वाघमोडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी सहाय्यक वन संरक्षक श्रीमती सुप्रिया शिरगावे, वन परिक्षेत्र अधिकारी सातारा प्रादेशिक श्री चव्हाण, वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण सातारा सोमनाथ ताकवले व कर्मचारी वृंद उपस्थित होता। या उपक्रमांतर्गत श्रीमती राऊत यांना सोनचाफ्याचे वृक्ष सवलतीच्या दरात खरेदी करण्याचा प्रथम सन्मान मिळाला। वन विभागामार्फत सर्वांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक वनीकरणचे हरिश्चंद्र वाघमोडे यांनी केले आहे। नमस्ते, मी हरिश्चंद्र सुभाष वाघमोडे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सातारा। प्रथमतः आपणा सर्वांना वनमहोत्सव कालावधीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि नेहमीप्रमाणे किंवा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे वनमहोत्सव कालावधी म्हणून त्या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। सर्वसाधारणपणे 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये वनमहोत्सव कालावधी साजरा केला जातो आणि सदर कालावधीमध्ये नागरिकांना सवलतीच्या दरामध्ये रोपांचा पुरवठा त्या ठिकाणी केला जातो। यावर्षीच्या वनमहोत्सव कालावधीचं वैशिष्ट्य असं आहे की यावर्षी केंद्र सरकारने प्लॅन फॉर द मदर, एक वृक्ष मदर के नाम एक स्कीम चालू केलेली आहे। यासोबत 15 ऑगस्ट 2022 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले। त्यानिमित्त 75 त्या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। त्याच धर्तीवरती शासनाने, महाराष्ट्र शासनाने अमृत वृक्ष आपल्या दारी ही योजना त्या ठिकाणी आणलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून या अमृत महोत्सव कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून आपला जे काय पर्यावरण आहे ते त्या ठिकाणी आपल्याला वृक्षाच्छादित करायचं आहे। सोबतच या योजनेचा मूळ उद्देश असा आहे की महाराष्ट्र शासनाने हरित चळवळीमध्ये त्या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि त्या चळवळीला चांगलं पाठबळ मिळावं, सदर चळवळ खऱ्या अर्थाने लोकाभिमुख व्हावी आणि विशेष करून जे वृक्षप्रेमी आहेत, जे नागरिक आहेत, जे शेतकरी आहेत, ज्यांना त्या ठिकाणी वृक्ष लागवड करायची आहे त्यांना सवलतीच्या दरामध्ये त्या ठिकाणी रोपे मिळावीत हा मूळ उद्देश त्या ठिकाणी आहे। त्या वनमहोत्सव कालावधीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर ज्या यंत्रणा आहेत किंवा शासकीय विभाग आहेत त्यांना वृक्ष लागवड करायची आहे, परंतु त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे किंवा उपलब्धता नाही आहे। म्हणजे जर जमीन त्यांच्याकडे असेल आणि वृक्ष लागवड त्यांना करायची असेल तर सामाजिक वनीकरण विभाग किंवा वन विभाग यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रोपं आपण त्यांना मोफत त्या ठिकाणी पुरवठा करणार आहोत। यासोबतच शाळा असेल किंवा महाविद्यालय असतील यांना देखील आपण त्या ठिकाणी मोफत रोपांचा पुरवठा करणार आहोत। शाळा महाविद्यालयामध्ये आपण एक जमिनीची बाब जर बघितली तर त्या ठिकाणी कंपाऊंड असते, प्रोटेक्टेड इरिगेशन असते, तर त्या ठिकाणी आपल्याला चांगली जे आपण लागवड करू त्या ठिकाणी आपल्याला चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे शासनाने त्या ठिकाणी तसं धोरण त्या ठिकाणी घेतलेलं आहे किंवा निर्णय घेतलेला आहे। सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काय शासकीय संस्था असतात किंवा ज्याला आपण NGO म्हणूयात तर त्या संस्था देखील मागील काही कालावधी बसून जर वनक्षेत्रामध्ये काम करत असतील, वृक्ष लागवडीमध्ये काम करत असतील आणि त्यांचं काम खरंच कौतुकास्पद असेल अशा संस्थांना देखील वनयंत्र क्षेत्रावर जर वृक्ष लागवड करायची असेल तर वनयंत्र क्षेत्रावर त्या ठिकाणी वृक्ष लागवड त्यांना करता येईल। त्यांना देखील आपण सवलतीच्या दरामध्ये म्हणूया किंवा मोफत त्या ठिकाणी रोपांचा पुरवठा आपल्याला त्या ठिकाणी करता येईल। अट एकच आहे की त्यांनी ते संबंधित जी काय स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी आपल्याकडे ॲप्लिकेशन केलं पाहिजे। उदाहरणार्थ जर ग्रामपंचायत आहे तर ग्रामपंचायतीमार्फत त्यांनी आपल्याकडे ॲप्लिकेशन करावं। यासोबतच या GRचा किंवा या वनमहोत्सव कालावधीमध्ये अजून एक महत्त्वाचा त्या ठिकाणी शासनाने निर्णय घेतलेला आहे की पोलीस विभाग असेल किंवा संरक्षण विभाग असेल यांना त्या ठिकाणी आपण मोफत रोपं पुरवठा करणार आहोत। याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्या ठिकाणी मनुष्यबळ या विभागाकडे असतं
आणि प्रोटेक्टेड त्या ठिकाणी इरिगेशनची व्यवस्था असते किंवा कंपाऊंड असते, त्यामुळे जे काय आपण वृक्ष लागवड करणार ती निश्चित त्या ठिकाणी यशस्वी होईल. तर अशा प्रकारचं या वनमहोत्सव कालावधीमध्ये आपण निर्णय घेतलेला आहे. आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 11 रोपवाटिका आहेत जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये, आणि जवळपास 9,91,000 रोपं त्या ठिकाणी लहान आणि उंच स्वरूपाची त्या ठिकाणी आपल्याकडे आहेत. आणि या वनमहोत्सव कालावधीमध्ये आपण त्याची विक्री आणि वाटप त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यामध्ये प्राधान्यानं जर आपण बघितलं तर धार्मिक स्वरूपाचे वृक्ष जर बघितले तर वड आहे, पिंपळ आहे, नंतर उंबर आहे, पिपरण आहे, हे धार्मिक स्वरूपाचे वृक्ष त्या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त जर कमर्शियल किंवा औद्योगिक स्वरूपाच्या जर प्रजाती आपण त्या ठिकाणी बघितल्या तर साग आहे, महोगनी आहे, नंतर बांबू आहे. विशेष करून मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की बांबूच्या आपल्याकडे जवळपास 3 मेजर प्रजाती त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये प्राधान्यानं मांडवेल आहे, नंतर कटांग आहे आणि टुलडा, अशा 3 मुख्य प्रजाती आपल्याकडे बांबूच्या त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. लहान पिशवीमध्ये आहेत आणि उंच पिशवीमध्ये देखील त्या ठिकाणी आहेत. याचबरोबर काही फळं देणाऱ्या प्रजातींची रोपं आपल्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये प्राधान्यानं चिंच आहे, आवळा आहे, सीताफळ आहे, काजू आहे, फणस आहे, पेरू आहे, जांभूळ आहे, या प्रजातींचा देखील त्या ठिकाणी आपल्याकडं उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त काही प्रजाती अशा आहेत की ज्या शोभेच्या त्या ठिकाणी आपल्याकडं प्रजाती आहेत शोभेच्या, विशेषतः आपण रोड साईडला म्हणूया किंवा इमारतींच्या परिसरामध्ये आपण लागवड करतो. तर अशा ह्याच्यामध्ये सिलोरोक आहे, त्यानंतर कांचन आहे, त्यानंतर सोनचाफा आहे, अशोक आहे, गुलमोहर आहे, या प्रजातींची आपल्याकडे त्या ठिकाणी उपलब्धता विपुल प्रमाणामध्ये आहे. याचबरोबर औषधी वनस्पती देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये आवळा आहे, नंतर कडुलिंब आहे, नंतर हिरडा आहे, बेहडा आहे, रिटा आहे, या प्रजातींची आपल्याकडे त्या ठिकाणी उपलब्धता आहे. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला राज्यवृक्ष जो आहे ज्याला आपण जारूळ म्हणतो, त्याची देखील जास्त नाही पण कमी प्रमाणात आपल्याकडे त्या ठिकाणी रोपं उपलब्ध आहेत. याचबरोबर भोकर जी काही एक स्थानिक प्रजाती आहे तिचं देखील रोपं आपल्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास 9,91,000 रोपं लहान आणि उंच आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी रोपं आहेत. आणि सोबतच आज आपण आपल्या विभागीय कार्यालयाच्या परिसरामध्ये अमृत वृक्ष आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ उपवनसंरक्षक मॅडम यांच्या हस्ते त्या ठिकाणी केलेला आहे. आणि या निमित्तानं मी नागरिकांना, सर्व वृक्षप्रेमींना, सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आवाहन करतो की जास्तीत जास्त रोपांची त्या ठिकाणी उपलब्ध आपल्याकडे आहे ते रोपं या ठिकाणी विकत घेऊन जावीत, मोफत घेऊन जावीत आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड आपल्या जिल्ह्यात व्हावी अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सगळ्यांना आवाहन करतो की जिल्ह्यातील सर्व रोपवाटिकेमधून ज्या प्रजाती रोपं आवश्यक आहेत त्या प्रजाती रोपं या ठिकाणी विभागाकडून उपलब्ध करून दिली जात आहेत, ते आपण घेऊन जावीत आणि वृक्ष लागवड करावी.